श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इंग्लिश यूट्यूब चॅनल आपले स्वागत। आज आपण रताळ्याचे मोदक बनवणार आहे। रताळ्याचे मोदक बनवण्यासाठी साहित्य: रताळे उकडून घेतले आहे, मिल्क पावडर, इलायची, काजू किसून घेतले आहे। रताळे किसून घ्यायची। रताळे किसून घ्यायची। जास्त शिजून नाही द्यायचे। अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। रताळी किसून झाली आहे, त्यामध्ये इलायची टाकून घ्यायची। मिल्क पावडर टाकून घ्यायची। जशी लागेल तशीच टाकायची, जास्त टाकायची नाही लगेच। मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडर मिक्स करून घेतले आहे। 2 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची। मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये तूप टाकलं आहे, रताळ किसलेलं टाकून घ्यायचं। परतून घ्यायचं चांगलं तुपामध्ये। गॅस बंद करायचा। 2 मिनिटं झाकण ठेवायचं, कारण की त्याच्यात जर थोडंसं पाणी असेल तर ते सुकून जाईल। काजू आपण किसून घेतले आहे, त्याच्यात 2 चमचे मिल्क पावडर टाकायची। मिक्स करून घ्यायचं। दोन मिनिटं झाले आहे, झाकण काढून घ्यायचं। गार झाल्यावर मोदक बनवून घ्यायचे। थोडीशी साई टाकून घ्यायची। थोडीशी साई काढून ठेवायची फ्रीजमध्ये। मोदक बनवायच्या आधी घट्ट झाले की यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे। साई थोडीच टाकायची, मिश्रणाचा गोळा होईल एवढीच। असं मिक्स करून घ्यायचं। मोदकाचं मिश्रण गार झालं आहे, उरलेली मिल्क पावडर टाकून घ्यायची। मिक्स करून घ्यायचं। मोदकाचा साचा घेऊन मिश्रण भरून मोदक तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे भरून घ्यायचं साच्यामध्ये मिश्रण। मध्ये थोडीशी जागा बनवून घ्यायची, त्यामध्ये काजूचं जे आपण मिश्रण केलं होतं ते भरून घ्यायचं। काजूचं मिश्रण भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडासा गोळा करायचा, त्यामध्ये भरून घ्यायचा। साच्याला तूप लावून घ्यायचं।
मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं. काजूचं आपण मिश्रण केलं होतं ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये. वरनं परत थोडंसं टाकून घ्यायचं. रताळ्याचे मोदक तयार झाले आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.